येतं जीएसटी, पण सामान्य माणसाला हा प्रश्न पडतो की जीएसटी हा कशा प्रकारे लावला जातो आणि त्याचे नेमके प्रकार जे आहेत ते किती आहेत? नक्कीच. जीएसटी हा साधारणतः व्हॅल्यू आधारित म्हणजे मूल्याधारित आकारला जातो. म्हणजे कसं, मी आज जर एखाद्या बाजारपेठेत गेलो आणि विक्रेत्याकडून एक ₹100 वस्तू विकत घेतली असेल, तर या ₹100 मूळ किमतीवर मला त्या जीएसटीचा जो रेट ठरलेला असेल, समजा 18% असेल, तर ₹18 जीएसटीच्या नावाने त्या विक्रेत्याला द्यावे लागतात. म्हणजे एकंदरीत मला ती वस्तू ₹118 पडते. आता हे जीएसटी नेमके कोणते कोणते आहेत? तर साधारणतः जीएसटीचे 3 विभाग केलेले आहेत. एक सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी, दुसरा एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी आणि तिसरा आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड जीएसटी. आता हे नेमके कधी आणि कसे लागतात? तर एक उदाहरण घेऊया. मी आज बाजारात गेलोय आणि एका महाराष्ट्रातल्याच विक्रेत्याकडून एखादी वस्तू ज्याच्यावर 18% जीएसटी आहे अशी खरेदी केली असेल, तर मला 2 प्रकारचे त्यात टॅक्स लागतात. ह्या 18% पैकी 9% सीजीएसटी लागतो आणि 9% एसजीएसटी लागतो. परंतु हाच जर विक्रेता किंवा हाच माल मी एखाद्या परराज्यातील विक्रेत्याकडून घेतला असेल किंवा अगदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून इम्पोर्ट केला असेल किंवा आयात केला असेल, तर त्याच्यावरती मला हा 18% आयजीएसटीच्या स्वरूपात भरावा लागतो. तर अशा प्रकारे हे सीजीएसटी, आयजीएसटी आणि एसजीएसटीची प्रणाली आहे. त्याला धरून एक मला प्रश्न आहे, म्हणजे तो अनेक लोकांना पडलाय. काही लोक आम्ही माध्यमात काम करत होतो आम्हालाही विचारतात की मग आत्ताच ह्या नेमक्या सुधारणा आणण्याची गरज काय पडली, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? आता ह्या ओव्हरऑल आपण बघितलं तर याच्यामध्ये कसं होतं की बऱ्याच वस्तू ज्या होत्या दैनंदिन वापरातल्या वस्तू असतील किंवा अगदी रोज ह्याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातल्या असतील, अन्न उद्योगातल्या असतील, कृषी आधारित असतील, अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्याच्यावरती थोडा जास्तीचा कर होता असं सरकारी धोरणानुसार जाणवलं, म्हणून हे बदल आणले गेलेले आहेत. बरोबर आहे. अमित सर, तुमच्यासाठी पुढचा